मित्रांनो आपल्याला हा बैल दिसतोय, बैलाला आज कंप्लीट 1 वर्षातून आज गुलाल भेटलाय. मालक आहे आज जाणून घेऊया. 1 वर्षभर संघर्ष आणि आज गुलाल. 1 वर्ष झालं संघर्ष करताय तुम्ही गुलालासाठी. हो, लय म्हणजे लोकांनी आपल्याला पैरे दिले नाही, काय नाही. वर्षभर नुसती म्हणली वेटिंगला पण ते आज बैलाने आमच्या सिद्ध करून दावलं. कुठल्या गावचा बैल आहे हा? पिसुर्टी नेरेचा शंकरपाळे आहे. तो बरंच मैदानात राहिलेला आहे बैल, पण 1 वर्ष झालं बैल गट काढतोय, सीमेला मार खातोय, गट काढतोय, सीमेला मार खातोय. लोकांनी पैरे द्यायला म्हणजे काचकूच करतात ना, असं झालं खरं कारण हे. आता हा कुठून घेतलेला आणि काय बघून घेतला? हा काय नाही, जोडीदारांनी पाठवला होता आपल्याकडे चाकून बंधन. 6-7 महिन्यापूर्वी पाठवला होता. त्यावेळेस लोकांनी म्हणजे ते म्हणले, लोक म्हणले कशाला आणला याला, काय नाही, एका कासऱ्यावर जात होता. लोक नाव ठेवत होती त्याला. तर नाव ठेवत त्यांनी मग बिनजोडचा काळ गाजवला. बिनजोडच्या काळानंतर कोणेगावच्या रॉकी बरं, चरेगावच्या स्वामी बरं, अशा मोठ्या मोठ्या बैलांबरोबर भरपूर पळालाय. पण त्याच्यानंतर 1 वर्षभर बैलाला म्हणजे लोकांनी पैरे दिले नाही. देतो आज, देतो उद्या. बैलाने आमच्या सिद्ध करून दावला आज की मी खचलो नाही, अजून एक ना एक दिवस तरी पळणार तुमच्यासाठी. आता किती फायनल पहिल्यापासून ते झालं? ह्याच्या 20-25 फायनल आहेत पहिल्यापासून, आणि हिंदी केसरी झालेला आहे. कोरेगावच्या मैदानात राहिला आहे, वडगावच्या मैदानात राहिला आहे, भरपूर मैदान आहे ना गाजावले. 7-8 टू व्हीलर आहेत, प्लस हिंदी केसरी झाला आहे. मित्रांनो 7 ते 7-8 वेळा मैदानात राहिला. आणि किती टू व्हीलर किती मिळवल्या? 4 टू व्हीलर इथे. 4 टू व्हीलर, 1 बुलेट, 1 ऍक्टिव्हा, शाईन, अशा 2-4 गाड्या मिळल्या त्याला. भरपूर ठिकाणी बैल राहिला. फक्त गेल्या वर्षी बैल लय चर्चेत होता, यंदा बैल म्हणजे असा चर्चेतच नव्हता ना. तो आता कुठेतरी म्हणजे संघर्षात आला. त्याने आमचं म्हणजे नाव पूर्ण परत हाय असं चालू केलंय. पहिला मामांच्या नाव गाडी पळत होतो, आता आमचे हे पण मामाच आहेत. मामाना आम्ही 2 जण नियोजन करतो आणि 3घच बैला बरं असतो. लोक काय येत नाही, काय नाही बोलावलं तरी तो कुठं पळतोय, कुठं काय होतंय, असे लोक सांगणारे भरपूर आहेत ना. त्या हिशोबाने आता आम्ही 3घच बैला बरं आहे. ते बैलाने आज सिद्ध करून दावलं, नवीन वर्षाचा नवीन गुलाल करून दिला आज. मित्रांनो आज त्यांना गुढीपाडव्याच्या बैलानं शुभेच्छा दिल्या थोडक्यात. नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या त्यांच्या. तुम्हाला पण सगळ्यांना शुभेच्छा. आता काय होतंय माहिती आहे का, आता तुम्ही सांगितले 1 वर्ष गुलालासाठी धडपडलो, संघर्ष केला. त्यावेळेस काय 1 वर्षात काय काय बघले? 1 वर्षात दुसऱ्याच्या नाव पळवलं, त्यांनीच आता आपल्याला म्हणजे असं केलं की तुमचा बैल असा झाला, तुमचा बैल तसा झाला, असं लोकांनी भरपूर लोकांनी म्हणजे कमेंट केल्या, सांगितलं असं तसं. पण बैलाने आमचं सिद्ध करून दावलं आज नवीन वर्षाचं. मी काय करू शकतो, अशा प्रकारे त्यांनी सिद्ध करून दावलं. नंतर मग आमच्या मामाला हाताखाली मामाला आपल्या बैलाचं असं असं नियोजन होते, असं करा. त्यांना मी आज म्हणजे त्यांची कामं सगळी सोडून मी त्यांना घेऊन आलोय. मी एकाच पावती आज पळालोय. अशा लोकांकडे पावत्या नाही टाकल्या, काय नाही, एकच पावती पळालोय. कुठल्या खांदी पळतोय? हा दोन्ही खांदी बाहेर पळतो. आता तुमचा व्यवसाय काय? आपली स्वतःची गाडी आहे, शेती आहे आणि तरकारीचा बिझनेस असतो, माडला गाडी असते आपली. त्याच्यात ते सगळं बघून मग बैलाकडे लक्ष देतो. आता हा नाद सर्वसामान्याला परवडतोय का? सर्वसामान्यांचं कसं नाद, मोठी लोक पहिले देत नाहीत, काय नाही, 10,000 मागतात, 20,000 रुपये मागतात. मग अशी एका बैलवाल्याने म्हणलं आपला बैल असा असा पळतोय, तर ते म्हणला 20,000 रुपये देईन 20 तारखेच्या नंतर मला फोन कर. तर असे लोक सांगणारे भरपूर आहेत ना. आमचं असं आहे की 2 नंबरची पैरे ते बैल घेऊन हुडकून आम्ही स्वतःच्या खर्चाने बैल आणतो दुसऱ्याची. पण आता आपली घरची गाडी घरचे सगळे त्यामुळे आणतो. नाही तर मग म्हणजे सर्वसामान्याकडे बैलांचा प्रतिसाद मूर्खाच आहे, पण कोणाकडे पैसे नसतात, कोणाकडे पैसे असतात. आता आमच्या गाडीचा जवळपास 1 हप्ता थकला तरी आम्ही बैलाला आलोय पळवायला, असा विषय. एवढ्या सगळ्या अडचणी तोड देताय तरी देखील नाद करताय? तरी नाद करतो, पहिल्यापासून नाद आहे, आमच्या आजोबांपासून नाद आहे ना. तो नाद आता वडील पण म्हणतात बैल जर विकला तर घरी जेवू नको, असंच करू नको, तसंच करू नको, असं होते ना. त्यानंतर आज वर्षाने गुलाल मिळालाय आम्हाला. एवढं सगळं तुम्ही संघर्ष करताय, काय मिळतंय बैलगाडी क्षेत्राचा नाद करून? काय मिळते? काय एक प्रकारच्या म्हणजे व्यक्ती म्हणजे लोकांचा प्रतिसाद वाढतोय आणि मैत्री होती बैलाच्या नादाने. आणि गावाला गेलं तरी ओळखतात लोक आपल्याला की कुठल्या गावचा बैल, कुठल्या गावची माणसं आहेत, असं होते ना. म्हणजे फक्त नावासाठी तुम्हाला हे करायचंय? नावासाठी, आणि लोकांना दावून द्यायचं होतं की आपला बैल काय करू शकतोय. ते बैलाने आज सिद्ध करून दावलं. लोक म्हणत होते तुमचा संपलेला आहे खेळ, तुम्ही राहू शकत नाही. पण आज कसं काय आहे ना, पण त्यांनी गोलाला ठेवलं आम्हाला, ह्याच्यावर आम्हाला लय मोठा अभिमान आहे. आता आज कसा पायरा झाला?
आज काय ना रात्री अचानक त्याला फोन केला, म्हणलं आपली गाडी हाणायची का नाही, तर तो म्हणला हाणू नाही का, मग म्हणलं हाणू तर हाणू बाबा, चला जाऊ उद्या. मग रात्री एक पावती टाकली, एका पावती म्हणजे आता इथं आल्यावर गट निघले, मग इथं आल्यावर गाडी मधनं निघली, आता पण मधनं निघली, दोनदा बी गाडी मधनं निघली, गटाला मधनं निघली, सेमीला पण मधनं निघली. आता फायनलला कुठे निघते काय सांगू शकत नाही. त्याच्यानंतर ना आमचं ठरलं, दोन्ही बैल एकाच गाडीत भरून आणली, एक बैल पिसुर्डीतला, एक बैल गुळूंच्यातला, म्हणजे गावा शेजारी दोन्ही बैल भरून आणली, ह्यांना एक घेतलं, चौघच बैला बरं, त्यांच्यातलं एक माणूस आणि आम्ही तिघं, चौघच जण, त्या बैला एक आणि ह्या बैला 3 जण, असे चौघांनीच आणले सगळं. छकडे बिकडे दाराय माणसं कोण नाही आम्ही चौघच तेवढ्यावरच. आता बैलगाडी क्षेत्राचा नाद करायचं म्हणले तर टीम लागते. आता तुम्ही सांगताय चौघच, कसं काय मॅनेज करताय? का चौघच आम्ही मॅनेज करतो, 1 वर्ष झालं. ह्याच्या आधी बैला गाडी बसायची जागा नव्हती, एवढी लोकांची म्हणजे बसायसाठी बैल आज कुठं चाललाय, उद्या कुठं चाललाय ह्यासाठी यायचे. पण आता बैल आपला चर्चेत नसल्यामुळे आपल्या जवळ कोण येत नाही ना, त्या विषय असल्यामुळे आम्ही चौघच असतो बैलाबरोबर. आता जवळपास 6-7 महिने तर झाला आम्ही चौघच आहे, तिघं चौघच. आणि आज एक पोरग आहे आमचं, ते वेल्डिंगचा याचा कोर्स करतं, ते आज नाही आलं, म्हणजे गुढीपाडव्याच्या नवीन सालाचं नको म्हणलं त्याला नाही का, त्याला नाही आणला, परत घरचे वराडतात लोकांचे सगळे. म्हणजे बघा मित्रांनो, ह्यातनं शिकाय काय भेटते, ज्यावेळेस आपलं यश असतं मोठं, सगळी नंबर करत असतो बैल, त्यावेळेस सगळी सोबत असतात. आज ती 4 जण येतात आणि आज बैलांनी यश मिळवून दिले. म्हणजे तुम्ही जी त्याच्यावर कष्ट केलं का नाही, चौघ फक्त येत आहे, तरी देखील त्यानं आज फायनलला राहून दाखवले. आणि जी लोक बोलत होती तुम्हाला की बैल पळत नाही, त्यांना आज सांगितलं त्याने सिद्ध करून दावलं की मी आहे जिवंत अजून, तुम्ही बेवा नका. त्या हिशोबाने त्याने सांगून दिलं, मी एक ना एक दिवस तरी तुम्हाला वर आणू शकले. आणि बैल आपल्याच धावणीचा, आपण बैल फक्त अजय ठाकरेला म्हणजे माझा भाऊच मानतो होता, मला मुंबईचा माणूस आहे, माझा भाऊच माझी, तर तो स्वतःने मला असा दिलदार मनाचा माणूस आहे, तुला बैल घेऊन जा, तुला गावातली बैल देत नाही ना, तू घेऊन जा. तर त्यांनी मला नियोजन करून 25 तारखेला पण नियोजन करून त्याचा बैल पाठवत होता मुंबईला. म्हणलं काय असेल ते माझा जीव हाच शंकरपाळ्याच फक्त. मित्रांनो बघा, शंकरपाळ्याने त्यांना आज नंबर करून दिलेला आहे आणि आज आनंद भरपूर आहे. तुम्हाला पुढच्या नियोजनासाठी शुभेच्छा.